प्रशांत यादव विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात आलेलं चर्चेतलं एक नाव. वाशीची दूध डेअरीच्या माध्यमातून सुरू केलेला सहकार क्षेत्रातला प्रवास आणि त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं निवडणूक लढवलेली आणि त्याच्यामध्ये काही कमी फरकांनी झालेला पराभव म्हणजेच प्रशांत यादव यांचा. प्रशांत यादव चर्चेत आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या शेखर निकमांबरोबर त्यांनी कडवी झुंज दिली, लढत दिली आणि नाममात्र मतांनी ते पराभूत झाले. जवळपास 90,000 मतं त्यांनी घेतली आणि सर्वांनी त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला लागलं. सुरुवातीच्या काळामध्ये प्रशांत यादवांची भेट पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली. आपल्यासोबत त्यांनी काही चिपळूणच्या दौऱ्यात त्यांनी आपल्यासोबत घेऊन प्रवास केला. त्याच्यानंतर चर्चेत आलं की प्रशांत यादव शिवसेनेत जाण्याची चिन्ह दिसायला लागली आणि दरम्यानच्या काळात पुन्हा एक दोनदा सामंत आणि त्यांची गाठभेट चिपळूणमध्ये झाली आणि कुठेतरी शेखर निकमांच्या समोर पर्याय उभा केला जातोय असं एकंदरीत चित्र शिवसेनेकडनं केलं जात होतं. पण ह्या साऱ्या घडामोडी घडत असताना अचानक काल प्रशांत यादव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली रायगड बंगल्यावर आणि त्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकारणाची चर्चा चिपळूणच्या दिशेने सुरू झाली. प्रशांत यादव यांचा जनाधार, त्यांनी विधानसभेत घेतलेली लक्षणीय मतं, सहकाराच्या माध्यमातून त्यांनी आपली हात पसरायला केलेली सुरुवात, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ असेल या तरी लांजा राजापूरपर्यंत ते आलेत. एकंदरीत हा सारासार विचार करून कुठेतरी भाजपही सुद्धा आता या मतदारसंघात आपली पकड भक्कम करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलतंय आणि त्याची सुरुवात प्रशांत यादवांच्या भेटीने झालेली दिसते. या संदर्भात प्रशांत यादवांशी संपर्क साधला असता रवींद्र चव्हाणांबरोबर आपली भेट झाली असं त्यांनी स्पष्ट कबूल केलं. चर्चा झाली, वरून अजूनही कुठल्याही निर्णयापर्यंत आपण आलेलो नाही आहेत. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत बसेन, चर्चा करेन आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घेईन अशी एकंदरीतच अप्रत्यक्ष भावना त्यांनी बोलून दाखवली. पण प्रशांत यादवांच्या रूपानं भाजप चिपळूण संगमेश्वरमध्ये हात पसरणार. एकंदरीत प्रशांत यादवांच्या मिळालेल्या विधानसभेच्या मतदानावर मिळालेली मतं पाहता किमान चिपळूण संगमेश्वरमध्ये 13 जिल्हा परिषद गट येतात. त्यातले 7 ते 8 जिल्हा परिषद गटात त्यांनी आघाडी घेतली. चिपळूण शहरामध्ये त्यांना 2000ची आघाडी मिळाली. मग हे सगळी कामगिरी बघता प्रशांत यादवांना भाजपमध्ये घेऊन कुठेतरी मानाचं पद देऊन चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात भाजप आपले पाय रोवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते का अशी चर्चा सुरू झाली. आणि प्रशांत यादवांना पक्षात आणण्याकरता मिळालेल्या माहितीनुसार मत्स्योद्योग मंत्री नामदार नितेश राणे आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची भूमिकासुद्धा निर्णायक ठरते असं समजतंय. रवींद्र चव्हाण आणि प्रशांत यादवांची चर्चा झालेली आहे. आता रवींद्र चव्हाण प्रशांत यादवांची काय मत आहे, त्यांचं म्हणणं काय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतरच प्रशांत यादवांचा राजकीय प्रवास नेमका कसा असेल हे येत्या काळातसुद्धा स्पष्ट होणार आहे. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.